इम्तियाज जलील यांनी तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं आवाहन केल्यानंतर इम्तियाज जलील तुम्ही हिंदू धर्मात या अशी थेट ऑफर जलील यांना संजय केनेकर यांच्याकडनं देण्यात आल्याचं समजतंय। जलील यांनी पतंग उडवत संक्रांतीच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या। जलील यांनी शुभेच्छा दिल्यानंतर केनेकरांनी आता त्यांना ऑफर दिलेली आहे। या संदर्भात केनेकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधलाय, पाहूया। आपल्यासोबत भाजप आमदार संजय केनेकर आहेत। तुम्ही सण साजरे करत नाहीत कारण कोणत्या तरी पक्षाचं चिन्ह आहे असं म्हणून तुम्ही तुमचे हिंदुत्ववादी विचार जे आहेत ते कुठेतरी अशा पद्धतीने विसरताय असा तुमच्यावर आरोप केलाय। असं त्या खासदाराचा गैरसमज आहे, गोड गैरसमज। संक्रांत सकाळीच उठल्यानंतर 10 वाजता पतंग उडवला। संक्रांतीचा खऱ्या अर्थानं हा पवित्र सण आहे हिंदू। हा हिंदू सणामध्ये जनमानसाला स्नेहबंधन दृढ व्हावे, गोडवा निर्माण व्हावा या भूमिकेतून तिळगुळ घेण्याचे कामही आम्ही केलं आणि निश्चितपणे सगळीकडे सगळ्या अर्थानं चांगल्या प्रकारे उत्साहात संक्रांत साजरी केली। आता याने खरं तर हिंदू धर्मात येऊन मार्गदर्शन करावं आणि हिंदू धर्मात येऊन जर आम्हाला शुभेच्छा दिल्या तर आम्ही आमचे हिंदू लोक जनमानूस डोक्यावर घेऊन नाचेल। यांनी आम्हाला तिथून मार्गदर्शन करू नये। त्यांना हिंदू धर्माच्या सणांचं खऱ्या अर्थानं खूप कौतुक आहे आणि त्यांना आवडताही, तर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे। निश्चितच आहे, त्यांचं स्वागत करू हिंदू धर्मामध्ये, ते चुकून मध्ये आणि त्यामुळे त्यांनी जरी आता पतंग उडवला राजकीय तरी त्यांचा पोक्का झालेला पतंग आहे। 16 तारखेनंतर ते चंपा चौकामध्ये हाच पतंग विकताना दिसतील। या MIM पक्षाचा हे सगळे नेते गरळ ओकणारी नेते आहे। त्यांच्या भाषणात हिंदू विरुद्ध जी गरळ ओकल्या जाती आणि ज्या पद्धतीने ते हिंदू जनमानसाच्या संस्कृतीवर आणि धर्मावर जे बोलू लागले त्याच्यामुळं या MIMला आणि MIMच्या विचाराला हैदराबादला या इम्तियाज जलीलसह पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या 16 तारखेनंतर तुम्हाला दिसून येईल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। वसईमध्ये पुन्हा एकदा पैसे वाटण्यावरनं भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं समजतंय। या प्रकरणी पोलिसांकडनं एकाला अटक करण्यात आलेली असून काही पैसे सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय। मात्र नेमके किती पैसे जप्त केले त्याबद्दलचा ठोस आकडा पोलिसांनी अद्याप जारी केलेला नाही। इसका लीगल बिल नहीं करो, ये मेरा भांजा, इसका लेबर कॉन्ट्रैक्ट है। मैं नहीं, इसका भांजा, मेरा भांजा है, लेबर कॉन्ट्रैक्ट है। 1 बजे लेबर कॉन्ट्रैक्ट का पैसा मिलता है। नहीं भाई, घर पे जा रहे थे हम लोग, ऐसा नहीं, इधर नहीं आ रहा है। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।